कोणी नवीन आहे का जे कार वर्गाला नव्हते आणि आज आहेत तसे? अं, आज जे नवीन साधक जॉईन झाले त्यांनी फक्त स्वतःला समजा काही आजार असेल किंवा काही तुमच्या गोळ्या वगैरे कुठल्या चालू असतील तर त्या फक्त थोडक्यामध्ये मला सांगाल का आज जे नवीन जॉईन झालेत त्यांनी? थांबा मी तुम्हाला अनम्यूट करते. आणि ना आपल्या डिव्हाइसचं नाव सुद्धा चेंज करा म्हणजे आम्हाला समजेल की तुम्ही आमचेच विद्यार्थी आहात म्हणून. हा मी अनम्यूट केलंय, तुम्ही फक्त तुमचा माईक चालू करून थोडक्यामध्ये सांगा. नमस्कार मॅडम, माझं नाव पौर्णिमा पुरोहित आहे. हा. आणि माझं वय आता 40 आहे आणि माझं म्हणजे बीपीची गोळी सुरू आहे फक्त. ओके. बीपी काय वाढतो? हा, बीपी वाढ. ओके. हरिओम, स्वागत आहे. बाकी कुठलं नाही ना व्याधी म्हणजे? नाही नाही, बाकीच काही नाही. हरिओम, स्वागत आहे आपलं. थँक्यू थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट, गॅलेक्सी M21. तुम्ही नंतर हां तुमचं नाव चेंज करा डिव्हाइस. हां हां चालेल. हॅलो. हा. हा, बोलू शकता. हरिओम. हां मॅडम, माझं नाव ज्योती बांबळे आहे. माझं वय 32 आहे. मला कुठलं काही गोळी वगैरे नाही आहे. ओके. हरिओम, स्वागत आहे. हरिओम. हां, थँक्यू. नेक्स्ट, युजर म्हणून एक आहे, त्यांनी थोडक्यात ओळख आणि काही व्याधी असेल तर तुम्ही पण नंतर तुमचं नाव चेंज करा हा डिव्हाइसचं. आवाज येत नाहीये तुमचा. दर्शनाताई, तुमचं सुद्धा स्वागत आहे. हरिओम. दर्शनाताई गेल्या 4 महिन्यापासून 2 का 3 महिन्यापासून त्या आमच्या सोबत आहेत वर्गासाठी. तर त्यांचंही स्वागत. हरिओम, सगळ्यांचं स्वागत आहे. तर कालपासून आपल्या वर्गाला सुरुवात झाली आहे. काल फक्त जनरल इंट्रोडक्शन झालं, जसं आज मी तुमचं घेतलं. प्रत्येकाची ओळख आणि थोडक्यात माहिती सांगितली योग साधनेबद्दल. आणि काल मी ग्रुपवरती प्रार्थना म्हणजे आपली सुरुवातीची प्रार्थना आणि शेवटची प्रार्थना ग्रुपवरती शेअर केली आहे. त्याचबरोबर योग साधना करायच्या आधी आपल्याला काही गोष्टी पाळायच्या आहेत त्या संदर्भात सुद्धा माहिती मी काल ग्रुपवर पाठवली आहे. एक मिनिट. तर जर तुम्ही संध्याकाळची साधना करणार असाल तर तुमचं ऍटलिस्ट जेवणानंतर 4 तासाचा तरी गॅप पाहिजे योग साधना करण्यासाठी. जर संध्याकाळी करणार असाल तर त्याच्या आधी 4 तास आधी तुम्हाला जेवण घेतलं पाहिजे. आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी काल ग्रुपवरती त्या मेसेजमध्ये टाकलेल्याच आहेत. त्याचबरोबर योग बद्दलची अधिक माहिती किंवा ज्या काही पुढे इन्फॉर्मेशन असतील त्या मी ग्रुपवरती पाठवतच जाईल. आपला वर्ग हा पूर्णपणे प्रॅक्टिकली असणार आहे. आपण प्रॅक्टिकली जास्त भर देणार आहोत या सगळ्या गोष्टींकडे. तर आता आपण सुरुवात करूया. काल आपण काही विविध प्रकारच्या मुद्रा बघितल्या, हस्तमुद्रा ज्या आपल्याला फॉलो करायच्या असतात. जसं की द्रोण मुद्रा, दोन्ही हातांची कप करून ते आपल्या गुडघ्यावर ठेवायच्या आणि हाताची कोपरं शरीराच्या जवळ. ही झाली आपली द्रोण मुद्रा. त्याच्यानंतर ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट जे आहे त्याची जी टोकं आहेत ती एकमेकांना जुळून हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. ही झाली ज्ञान मुद्रा, जी आपल्याला ओंकार उच्चार करताना करायची आहे. आणि त्यानंतर आपण केलेली दाखवली होती नमन मुद्रा. त्याच्यामध्ये दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून पुढे झुकायचे. कपाळ आणि आपले जोडलेले हात हे जमिनीवर. इथे आपल्याला सीटचा भाग उचलायचा नाहीये आणि उलटचाल करताना तसेच हात वर असतील आणि मग ते क्रमाक्रमाने खाली येतील. ही झाली नमन मुद्रा. आता नमन मुद्रा करताना जर पाठीची दुखणी असतील, सर्वायकलचा त्रास असेल तर मात्र पुढे जी आपण झुकून आसनं करतो ती करणं टाळायचं आहे. म्हणजे समजा आपला वर्ग सकाळी 6चा आहे, झोपेतून आपण गडबडीत उठतो, कधी कधी कंबरमध्ये म्हणजे एखादा स्नायू अखडला असू शकतो, तर त्याप्रमाणे जर तुमची जशी त्यावेळेला स्थिती असेल त्याप्रमाणे तुम्ही नमन मुद्रा करू शकता.
तर ह्या 3 मुद्रा काल दाखवण्यात आल्या. आणि त्याचबरोबर काल आपण स्वस्तिक आसन जे आहे ते शिकलो. तर ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच. आणि आता आपली वर्गाची सुरुवात जी आहे ही आपण श्वसन मार्ग शुद्धीने करणार आहोत. त्याच्यानंतर आपण नेत्रशुद्धी करणार आहोत. समोर स्क्रीनवर एक ओमचं चित्र दिसेल. त्या ओमच्या चित्राचं तुम्हाला उघड्या डोळ्यांनी एकदा निरीक्षण करायचंय आणि तीच ओमची प्रतिमा बंद डोळ्यांनी आपल्या आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करायचा. तर हे जे आहेत ओमचं जे आपण म्हणजे नेत्रशुद्धी ज्याला म्हणतो ती का करायची असते. हे आपलं मन एकाग्र होण्यासाठी जेव्हा आपण वर्गाला बसतो तेव्हा असंख्य विचार मनामध्ये असतात. तर ते कुठेतरी कमी होण्यासाठी, मन आपलं एकाग्र होण्यासाठी, शरीर आणि मन साधनेसाठी अनुकूल होण्यासाठी आपण ही नेत्रशुद्धी घेतो आणि ओमचं उच्चारण घेतो. तर या सगळ्या गोष्टीमध्ये बराच वेळ जातो. म्हणून आपण ही नेत्रशुद्धी आणि ओमचं 4 विविध स्तरांवरील उच्चार हे जे भाग आहेत हे आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच घेतो. आपण रोज ते घेत नाही, कारण की त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. आपल्याला वेळेचं बंधन आहे, 1 तासाचा वर्ग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगायच्या असतात. म्हणून आपण ही नेत्रशुद्धी आणि ओमचं उच्चारण हे आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच घेतो. तर आता ही ओमचे विविध उच्चार कसे करायचे हे आधी मी तुम्हाला दाखवते, सांगते. मग आपण एकत्रित करणार आहोत. तर पहिला जो उच्चार आहे बघा, आपल्याला ऍक्टिव्हेशन म्हणजे पूर्णपणे आपलं शरीर एकदम असं ऍक्टिव्ह होऊन एका ऊर्जेने आपल्याला साधनेला बसायचं असतं. त्यामुळे पहिला जो उच्चार आहे हा खणखणीत स्वरातला असतो. बघा, ओम जो आहे हा 3.5 मात्रांचा बनलेला आहे. अ, उ, म आणि चंद्रबिंदू. तर आपण जेव्हा उच्चारण करणार तेव्हा सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. जसा पहिला जो उच्चार आहे हा अकार लांबवलेला आणि खणखणीत स्वरातला, म्हणजे आपण लहान मुलांवरती ओरडताना जसं मोठ्याने ओरडतो बेंबीच्या देठापासनं, तर त्याप्रमाणे आपल्याला हा पहिला उच्चार करायचा आहे मोठ्या स्वरातला. जसं मी तुम्हाला दाखवते. अ बघा, या उच्चारामध्ये अचं जे प्रमाण आहे हे खूप मोठं होतं आणि मचं प्रमाण हे खूपच कमी होतं. हा पहिला उच्चार, ज्याच्याने आळस आपला निघून जातो आणि एक वेगळीच ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. दुसरा जो उच्चार आहे याच्यामध्ये अकार आणि मकार हा सम प्रमाणात असतो. बघा या प्रकारे. ओ. पहिला उच्चार झाला खणखणीत स्वरातला. नंतर आपण आपल्या आवाजाची पातळी थोडीशी कमी केली, तो मध्यम स्वरूपातला केला. तिसरा जो उच्चार आहे हा अगदी खालच्या स्वरात, म्हणजे आपल्या आवाजाची पातळी अजून कमी येईल, ज्याच्यामध्ये मकाराचं प्रमाण खूप जास्त असेल आणि अकार जो आहे हा कमी असेल. तोही उच्चार तुम्हाला दाखवते. श्वास भरून घेऊन. ओ. हा जो उच्चार आहे इथे तुम्हाला तुमचा आवाज तुम्हालाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये मकार मोठा करून तुम्हाला हा उच्चार करायचा आहे. आणि चौथा जो उच्चार आहे हा अतिशय महत्वाचा. पहिले 3 उच्चार आपण वाचिक केले, ज्याच्यामध्ये आपण आवाजाची पातळी वेगवेगळ्या स्तरांवरती ठेवली होती. हा जो उच्चार आहे हा मानसिक असेल. याला कुठलंही प्रमाण नाही. हा उच्चार आपल्याला शरीराकडून मनाकडे न्यायला मदत करतो. आपल्या बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जायला हा उच्चार मदत करतो. हा आपल्याला मनातल्या मनात ओंकार हा करायचा आहे. ठीक आहे. वाणी शुद्धी कळली प्रत्येकाला. एकदा आपण कपाल म्हणजे श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर नेत्रशुद्धी आणि मग आपण करणार आहोत वाणी शुद्धी. त्यानंतर आपली प्रार्थना होईल आणि मग वर्गाला सुरुवात होईल. तर आज जे नवीन साधक आहेत त्यांना एकदा सांगते की श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची. तर इथे आपल्याला साधी बैठक घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. श्वसन मार्ग शुद्धी ही आपल्याला एकेका नाकपुडीने करायची असते. ही कपालभातीच्या आधीची कृती आहे. जर तुम्हाला योग साधनेबद्दल जर थोडीफार माहिती असेल तर त्याच्यामध्ये कपालभाती हा सुद्धा एक महत्वाचा विषय आहे. तर कपालभातीच्या आधीची ही कृती आहे श्वसन मार्ग शुद्धी. याच्यामध्ये आपली श्वास घेण्याची कृती जी आहे ही सहज असते. श्वास सोडताना मात्र तो आपल्याला फोर्सफुली श्वास सोडायचा असतो. तर ही जी कृती आहे ही आपल्याला दोन्हीही नाकपुड्यांनी करतो, तेव्हा त्याला कपालभाती म्हणतात.
आणि जेव्हा आपण एकेका नाकपुडीने ही कृती करतो तेव्हा तिला श्वसन मार्ग शुद्धी असं म्हणतात. तर काल वर्गामध्ये ही श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची हे दाखवलं होतं. तरी आज जे नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी दाखवते. तर डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करायची. उजव्या दोन बोटांची चिमूट करून उजवी नाकपुडी जी आहे ती थोडीशी वर उचलायची. उजवीने श्वास भरून घ्यायचा, आपलं पोट हलकसं बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा. म्हणजे आपण फोर्सफुली आपला श्वास सोडतो. जेव्हा शिंक येते त्यावेळेला कसा आपण जोरात श्वास सोडतो, आपल्या नाकातून जोरात आपली हवा बाहेर पडते, तर सेम त्याच प्रकारे आपल्याला ही श्वसन मार्ग शुद्धी करायची आहे. तर ही श्वसन मार्ग शुद्धी कोणी करू नये, तर ज्यांना सर्दीचा त्रास आहे, म्हणजे जर समजा तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये सर्दी झाली असेल किंवा नाक चोंदलं असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर मात्र ही कृती करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर नाकाचं हाड वाढलं असेल, सायनसचा त्रास होत असेल तेव्हा सुद्धा, आणि त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशरचा खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होत असेल, म्हणजे अगदी सतत जर तुमचा बीपी वाढलेला असेल, तर तेव्हा सुद्धा श्वसन मार्ग शुद्धी करताना अगदी सावकाश करायची. जिथे आपण 15 ते 20 स्ट्रोक देतो, तिथे ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे किंवा हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी फक्त 5 स्ट्रोक द्यायला हरकत नाहीये. फक्त 5 वेळेला हीच कृती करायची. ठीक आहे, कॉन्ट्राइंडिकेशन कळले. कारण की इथे थोडस आपण फोर्सफुली श्वास सोडतो, त्यामुळे आपल्या हृदयाच्या इथे थोडासा प्रेशर येण्याची शक्यता असते. त्यामुळे नुकतंच कुठल्याही प्रकारचं हृदयाचं ऑपरेशन, अँजिओग्राफी झाली असेल तर मात्र करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि ही कृती करायची. या सगळ्या इन्फॉर्मेशन मी तुम्हाला जनरल यासाठी सांगते की पुढे भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार त्यावेळेला तुम्हाला हे लक्षात राहिलं पाहिजे म्हणून. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूया श्वसन मार्ग शुद्धीने. त्याच्या आधी आता आपण सुखासनामध्ये बसायचं आहे, जसं काल मी दाखवलं होतं स्वस्तिकासन, सुखासन. तर त्यासाठी काय करायचंय, दोन्ही पाय समोर घ्या, पसरवून घ्या. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. बरोबर. तर आपण सुरुवातीला उजव्या पायाने ही कृती करूया. तर उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. आणि उजव्या पायाची पोटरी आणि मांडीचा जो गॅप आहे तिथे डाव्या पायाचं पाऊल फिक्स करा. उजव्या पायाची मांडी आणि पोटरीचा जो भाग मधली गॅप आहे तिथे डावं पाऊल फिक्स करा. दोन्ही टाचा ज्या आहेत ह्या मध्ये येतील आणि त्या क्रॉस होतील, एकमेकांच्या वर असतील. इथे तुम्हाला तुम्हाला तो फिक्स करायचा आहे. हा सुनंदाताई, तो जो येतोय का, जर गुडघा दुखत असेल ना, आतमध्ये खोचा तो पोटरी आणि मांडीच्या मध्ये जो गॅप आहे ना, थोडासा पाय पसरला तरी चालेल, त्याच्यामध्ये तो फिक्स करा. आता बरोबर दिसतंय. बरं, आता आपले कॅमेरे जे आहेत ना, जे आज नवीन लोक आहेत त्यांना सूचना, जे आपला जो डिव्हाइस आहे तो व्यवस्थित सेट करून ठेवायचा. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे जेव्हा आसन कराल त्यावेळेला मला तुमची स्थिती व्यवस्थित दिसली पाहिजे. म्हणजे जर कुठेही काही अडचण वाटली किंवा थोडंसं काहीतरी वेगळापणा वाटला तर मला तुम्हाला त्या त्या वेळेला सांगता येईल. तर आपला डिव्हाइस तसा त्या प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचा. आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थिती, त्याच्यानंतर उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. तर ह्या 4ही स्थितीमध्ये तुम्ही व्यवस्थित दिसले पाहिजे अशा प्रकारे आपला डिव्हाइस ऍडजस्ट करून घ्या. तर आता सुरुवात करूया श्वसन मार्ग शुद्धी. प्रत्येकाला कळली आहे ना की आपल्याला उजव्या नाकपुडीने सहज श्वास घ्यायचा आहे आणि उजवीने श्वास सोडताना तो फोर्सफुली सोडायचा आहे. यथाशक्ती प्रयत्न करूया. तर आता दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. पुन्हा श्वास घेतोय, पोट बाहेर येत आहे. श्वास सोडतोय, पोट आतल्या दिशेला जात आहे. लयबद्ध सुरू असलेल्या आपल्या श्वासाची जाणीव.
आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्या. डोळे उघडायला हरकत नाहीये, आज पहिलाच दिवस आहे म्हणून. आणि उजव्या हाताच्या दोन बोटांची चिमूट करून उजवी जी नाकपुडी आहे ती थोडीशी अशी वर उचला, म्हणजे आपला श्वसन मार्ग अधिक मोकळा होतो. आणि आता आहे तो श्वास सोडा उजवीने. एक सहज श्वास भरून घ्या उजव्या नाकपुडीने. पोट हळूहळू बाहेर येत आहे. आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. हे झालं आपलं एक आवर्त. दुसरं श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका. 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले. उजव्या नाकपुडीमध्ये श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा अनुभव. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता उजवी नाकपुडी उजव्या अंगठाने बंद, डोळे अलगद मिटून घ्या. डाव्या बोटांची चिमूट करून डावी नाकपुडी सहज वरती उचलून घ्या. आणि आता डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशनची कृती 10 आवर्तन. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हात गुडघ्यांवर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. एखादं नॅपकिन जवळपास ठेवायला हरकत नाहीये. जेव्हा आपण श्वसन मार्ग शुद्धी करतो किंवा काही आसनं करतो त्यावेळेला आपल्याला घाम येऊ शकतो, किंवा त्यासाठी एखादं नॅपकिन जवळपास ठेवायला हरकत नाहीये साधनेला बसण्याच्या आधी. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा एकमेकांना स्पर्श. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक धारण केलेली आहे त्या बैठकीचा मनातल्या मनात निरीक्षण. जर पाय अवघडल्यासारखे वाटत असतील, अँकल जॉईंट्स मध्ये जर काही त्रास वाटत असेल, तर बैठक बदलून साधी बैठक, साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये पुढे बसण्याचा, कंटिन्यू बसण्याचा प्रयत्न करा. करणार आहोत नेत्रशुद्धी. श्वसन मार्ग शुद्धी झालेली आहे. नेत्रशुद्धीसाठी अलगद डोळे उघडायचे. समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये पापण्यांची उघडझाप न करता साठवून घेण्याचा प्रयत्न करूया. अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी बहिर त्राटक. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मवेद असा हा परमेश्वराचा एक अक्षरी रूप ओम. कालातीत, त्रिगुणातीत असा हा ओम. डोळे दडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घेऊया. आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असं संत तुकारामांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे
असा हा ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. ओम ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. आपण करतोय अंतरत्राटक. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार उच्च पट्टीतला. अकाराचं प्रमाण 80% आणि मकार 20%. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती. श्वास सोडत उच्चार. ओ. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नसेल. सहज उच्चारण आपण करीत आहोत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीत अकार मकार 50%. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. तिसरा उच्चार अकाराचं प्रमाण 20%, मकाराचं प्रमाण 80%. आपला आवाज आपल्यालाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजात ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत उच्चार. ओ. शेवटचा चौथा उच्चार मानसिक. याला कोणतंही प्रमाण नसेल. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात ओमचा उच्चार. ओमची कंपनं संपूर्ण शरीरभर. करणार आहोत चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी असतील. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसतेय. गरज असेल तर डोळे उघडा, नाहीतर माझ्या मागून आपण बोलणार. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. डोळे अर्ध्यात मिटून घ्या. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन म्हणजे आपण सगळे साधक नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतो त्या इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करूया आता नमन मुद्रा. जोडलेले हात आपल्याला डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे आहे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुका. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती नमन मुद्रा. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने मनामध्ये लीन भाव आणि भक्तिभाव. सावकाश पुन्हा कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा सावकाश आपल्या छातीपाशी येतील. जोडलेल्या हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर.
पायाची बैठक जी आहे ती सोडून द्या, दोन्ही पाय समोर करा आणि विश्रांती. ही आहे बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. थोडस पावलांमध्ये आपल्याला पायाच्या बोटांमध्ये थोडीशी हालचाल करायची आहे. दोन्ही पाय जळून घ्या. आपले हात मागे असतील, पाठीचा कणा सरळ असेल. काल जी आपण कृती केली म्हणजे आपल्या पावलांची जी बोटं आहेत ती थोडीशी आपण तिथले जे जॉईंट्स आहेत ते आपण थोडेसे लूज करणार आहोत. एकत्रित दोन्हीही पावलांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे, ताण द्यायचा आहे. बरोबर. आणि रिलॅक्स करायचे. ताण द्यायचा, जास्तीत जास्त सेपरेट करूया, स्ट्रेच करूया आणि रिलॅक्स करूया. स्ट्रेच करायचंय, रिलॅक्स करायचंय. बरोबर. आणि आता चवड्याचा भाग फोल्ड आणि अनफोल्ड. अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोटं दुमडून घ्यायची, मग ओपन करायचं, मग 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा, पुन्हा ओपन करायचं. आपण चवड्याचा भाग फोल्ड करतोय, दुमडून घेतोय, तिथे प्रेशर आणतोय आणि मग ओपन करतोय. पुन्हा 4 बोटं आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर अंगठा, पुन्हा ओपन करायचं. बरोबर. पुन्हा पावलं जळून घ्या आणि अँकल जॉईंट्स मधून पावलं जी आहेत ही आता स्वतःकडे खेचून घ्या. स्वतःकडे खेचा. बघा, अँकल जॉईंट्स मध्ये वरच्या बाजूने प्रेशर आलाय, गुडघ्यावरती प्रेशर आहे वरच्या बाजूने, आणि जे आपले काफ मसल्स आहेत म्हणजे आपल्या पोटरीकडचा भाग जो आहे तिथे तुम्हाला आता ताण जाणवत असेल. आता सावकाश हेच पावलं जमिनीकडे ताणा आणि बघा आता विरुद्ध बाजूने इफेक्ट तुम्हाला जाणवेल. अँकल जॉईंट्स मध्ये वरच्या बाजूने ताण, गुडघ्यावर ताण आणि आपल्या पोटरीच्या इथे तुम्हाला प्रेशर जाणवत असेल. अशीच जाणीवपूर्वक पुन्हा हालचाल करूया. आपल्याला पावलं स्वतःकडे खेचायची आहेत आणि मग जमिनीकडे ताणायची आहेत. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. अगदी सावकाश कृती आणि जाणीवपूर्वक हालचाल, अप अँड डाऊन. बरोबर. कृती थांबवायची आणि आता रोटेशन करूया क्लॉक वाईज. आपल्याला पावलांचं रोटेशन करायचंय. सावकाश दोन्ही पावलं उजवीकडे, मग पुढे, डावीकडे, पाठीमागे. 1, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 2, अगदी सावकाश कृती, उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 3, 4, बरोबर, आणि 5. कृती थांबवून अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला. आता पावलं डावीकडे जातील, मग पुढे येतील, उजवीकडे येतील, मागे येतील. 1, 2, अशी कृती करा की फक्त आपली पावलंच गोलाकार फिरतायत. 3, संपूर्ण पाय न हलवता कृती करण्याचा प्रयत्न. 4, बरोबर करताय, आणि 5. आता समजा आपल्याला दोन्हीही पावलं एकत्रित नाही गोलाकार फिरवता आली तर काय करायचं, थोडस पावलांमध्ये अंतर घ्यायचं आणि एकेका पायाने करायचं. आपल्याला वेळेचं बंधन आहे म्हणून मी तुम्हाला दोन्ही पावलांनी एकत्रित दाखवलं, तर तुम्ही एक एक पाऊल करू शकता. बघा अशा प्रकारे पहिल्यांदा उजवं पाऊल गोलाकार व्यवस्थित फिरून घ्यायचं. पायामध्ये अंतर घेऊन फक्त उजवं पाऊल उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरून घ्यायचं आणि मग डावीकडून उजवीकडे. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. आता ज्यांना समजा गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा जास्त वेळ खाली बसता येत नसेल तर हीच कृती तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून सुद्धा करू शकता. फक्त पाठीचा कणा हा व्यवस्थित सरळ असला पाहिजे. कुठेही आपल्याला असं बेंड होऊन कृती करायची नाहीये. पाठ कणा आपला सरळ असेल. तुम्ही जिथे कुठे बसाल तिथे पाठ कण्यावरती नीट लक्ष द्यायचं. ठीक आहे. आता सावकाश पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात मागे असतील. आपण करणार आहोत नेक रोटेशन. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी नेक रोटेशन नेहमी करायचं. अजिबात ते चुकवू नका, कारण की त्याच्याने आपला बीपी जो आहे हा कंट्रोल मध्ये राहतो. त्यामुळे नेक रोटेशन ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी जरूर याचा अभ्यास करावा. तर आता सुरुवात करूया. नजर समोर असेल. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया आणि आता सुरुवात. मान उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे,
मध्यभागी अगदी सावकाश कृती. उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज करूया. मान डावीकडे पाठीमागे उजवीकडे मध्यभागी डावीकडे पाठीमागे उजवीकडे मध्यभागी. आणि अँटी क्लॉकवाईज मान डावीकडे पाठीमागे आणि उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करायचे. दोन्ही पॅनमध्ये अंतर घ्या आणि पुन्हा एकदा थोडीशी विश्रांती. आणि आता आपल्याला दंड स्थितीमध्ये यायचं. उठून उभं राहायचंय. अगदी सावकाश उठून उभं राहा. आणि दंड स्थितीमध्ये बघा विश्रांती कशी असते. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आणि एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. डाव्या हाताने उजव्या हाताचं उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट. आणि ती पकड जी आहे ती बघा आपल्या सीटच्या इथे. म्हणजे आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम जी शिकलोय त्यातली विश्राम जी आहे ही आहे आपली स्टँडिंग मध्ये विश्रांती स्थिती. ठीक आहे. रिलॅक्सेशन. मान मध्ये सैल सोडून द्यायची आणि एकदम रिलॅक्स व्हायचं. आता दोन्ही पावलं जोडून घ्या. थोडस पावलांमध्ये अंतर असेल. अगदी थोडस 1 सेंटीमीटर एवढं. दोन्ही हात शरीराच्या जवळ ठेवा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. नजर समोर. आता दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. आणि आता फक्त उजवा हात आपण गोलाकार फिरवणार आहोत. उजव्या हाताची मूठ वळून घ्यायची अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट. आणि उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि गोलाकार फिरवायचा. 1. बरोबर. डावा हात समोरच असेल. 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने. आता उजवा हात आपल्याला खाली न्यायचा आहे आणि मागून पुढे आणायचा आहे. 1 2 बरोबर 3 4 आणि 5. उजव्या हाताची मूठ ओपन करा. डाव्या हाताची मूठ आता वळून घ्या अंगठा आतमध्ये त्याच्यावर 4 बोट. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि गोलाकार फिरवायचा आहे. 1 2 उजवा हात समोरच असेल. 3 4 आणि 5. परफेक्ट. अँटी क्लॉकवाईज. आता डावा हात खाली मागे पुढे 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की डाव्या हाताची मूठ ओपन करा. दोन्ही हात खाली घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. बघा आपल्या नकळत आपल्या शोल्डर वरती आपण खूप जास्त प्रेशर देतो जेव्हा आपण हे हात हँड रोटेशन करत असतो त्यावेळेला. त्यामुळे खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. थोडस पावलांमध्ये अंतर बॅलन्स जात असेल तर दोन्ही हात शरीराच्या जवळ नजर समोर. आता दोन्ही हात समोर घ्यायचे. दोन्ही हातांची बोटं जसं आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे दोन्ही हात जोडून घ्यायचे. दोन्ही हात सरळ असतील. हात सरळ समोर बघा असे. बरोबर. हा बरोबर. आणि आता आपल्याला श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करायचे. श्वास घेत घेत दोन्ही हात लांब करा. जास्तीत जास्त ताणायचे आहेत. जास्तीत जास्त पसरवायचे. आणि श्वास सोडत सोडत जवळ घ्या. बरोबर. श्वास घेत लांब घ्या दोन्ही हात. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि श्वास सोडत जवळ. बरोबर करता. आता ज्यांना उभं राहून जास्त वेळ ही कृती करणं अवघड वाटत असेल तर तुम्ही खुर्चीत बसून ही कृती करू शकता. श्वास घेत घेत जास्तीत जास्त लांब आणि श्वास सोडत जवळ. आता हात तसेच जोडलेले आहेत. श्वास घेत घेत दोन्ही हात वर न्यायचे आणि श्वास सोडत खाली. 1 पुन्हा दोन्ही हात समोर जळून श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 2 पुन्हा दोन्ही हात समोर जोडून घ्यायचे. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. 3 बरोबर. आता अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही हात समोरून जोडलेले. श्वास घेत खाली. श्वास सोडत वरून खाली येते. ठीक आहे. पुन्हा श्वास घेत घेत दोन्ही हात खाली. हात वरती आणि श्वास सोडत खाली. 2 आणि 3
सावकाश कृती थांबवायची 3 वेळा झालं की आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचे. आपण करणार आहोत कटी चक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आपला जो डावा हात आहे तो उजव्या खांद्यावर ठेवा आणि उजवा हात मागून डाव्या कमरेवर ठेवा. उजवा हात मागून डाव्या कमरेवर. बरोबर. बघा, डावा हात समोरून उजव्या खांद्यावर आहे आणि डावा हात मागून उजवा हात मागून डाव्या कमरेवर आहे आणि डावा हात समोरून उजव्या खांद्यावर आहे. आता उजव्या बाजूला मागे वळायचं आणि डाव्या पायाची टाच बघायची या प्रकारे. मी थोडीशी तुम्हाला मागून कृती दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मग पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आता आपला उजवा हात डाव्या खांद्यावर जाईल आणि मागून दुसरा आपला हात आहे तो मागून दुसऱ्या विरुद्ध कमरेवर जाईल आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची. आणि ही कृती आपण थोडीशी डायनॅमिक करणार. ठीक आहे. पुन्हा दोन्ही हात सरळ करा खांद्यातून. दोन्ही पायांमध्ये अंतर. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच. पुन्हा दोन्ही हात सरळ, उजवा हात डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघूया. आता ही कृती थोडीशी डायनॅमिक सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 वेळा पूर्ण झालं की मग थांबायचंय आणि थोडा वेळ विश्रांती. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडूया. करणार आहोत आपण ताडासन. आणि त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, पावलांमध्ये किंचित अंतर घ्या म्हणजे आपलं बॅलन्स राहणार नाही. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. बघा या प्रकारे. तळवे जे आहेत, आता ही हाताची पकड आपल्या शरीराच्या जवळ घ्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आता हेच आपले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या सरळ. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे आणि आता हाताचे तळवे सेलिंगच्या दिशेला न्या. स्ट्रेच. घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना आवर्जून हे करायला सांगा. याच्याने त्यांची उंची वाढायला मदत होते. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वरती स्ट्रेच केलेत आपण. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. दोन्ही पायांच्या टाचा वर उचलायच्या आहेत आणि पुन्हा एकदा संपूर्ण स्ट्रेच 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 स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली येऊ दे. हात थोडा वेळ तसेच ठेवा. दक्षिणाताई वरती वरती तसेच ठेवा. पुन्हा एकदा आपल्याला हीच कृती करायची आहे. पुन्हा एकदा टाचा वर उचलायचा आहे. एक स्ट्रेच द्यायचा आहे. स्ट्रेच आणि पुन्हा टाचा खाली येऊ दे. वन मोर राऊंड. पुन्हा एकदा स्ट्रेच देऊया. टाचा वर उचलूया. छान. आणि सावकाश टाचा खाली येऊ दे. आणि आता हातांची बोटं सोडून द्या एकमेकांमध्ये गुंफवली. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली येऊ देत. श्वास सोडत सोडत हात खाली आणि विश्रांती. बघा, आपण जे आता हे ताडासन केलंय हे आपल्याला रोज करायचंय, ज्याच्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे खूप छान असं ऍक्टिव्हेट होतं. जो आळस आहे किंवा जी मरगळ आलेली असते ती पूर्णपणे नाहीशी होते. एक वेगळा उत्साह येतो. संपूर्ण शरीर स्ट्रेच होतं. त्यामुळे आपलं रक्तप्रवाहाची दिशा जी आहे त्याचं जे काम आहे ते खूप छान प्रकारे चालतं. थोडा वेळ विश्रांती आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये साधी मांडी घालायची. आता आपण पाठीवर पडून कृती करायची आपल्याला. पाठीवर पडून. तर इथे ज्यांना पाठकाण्याची दुखणी आहेत किंवा लंबर स्पॉन्डिलिसिस आहे
त्यांनी मात्र करताना अगदी सावकाश कृती करा. तर आधी मी तुम्हाला दाखवते आपल्याला काय करायचं आहे, मग आपण एकत्रित करणारच आहोत. तर इथे मी तुम्हाला दाखवते, एका कुशीला वळून आपण पाठीवर पडून विश्रांती घेतली. बघा कशी घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. टाचा ज्या आहेत या आपल्या आतल्या बाजूला आहेत, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. ही झाली बैठक, सॉरी, शयन स्थितीमध्ये विश्रांती. आणि त्याचबरोबर आपण जे शवासन करतो त्या शवासनाची ही आदर्श स्थिती आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि दोन्ही हातांमध्ये अंतर. तर आज आपल्याला बघायचं आहे की आपल्याला उत्थित एक पादासन करायचंय. ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा आपले कोअर मसल्स अजून फ्लेक्झिबल करायचे किंवा ज्यांना गट प्रॉब्लेम आहे म्हणजे डायजेशन ज्यांचं व्यवस्थित होत नाहीये त्यांच्यासाठी ही जी कृती आहे ती अतिशय उपयुक्त आहे. तर बघा कसं करायचंय. इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ असतील. आधी मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. आता जो उजवा आपला पाय आहे, उजवा पाय आपल्याला हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं आणि मग म्हणजे उभा करून ठेवायचा आहे हा डावा पाय. आणि मग उजवा जो पाय आहे हा आपल्याला टप्प्याटप्प्याने वर घ्यायचा. म्हणजे जसं 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90 असा आपल्याला उजवा पाय 90 अंशापर्यंत वर उचलायचा आहे. आपण आजचा पहिला दिवस आहे म्हणून सपोर्टसाठी डावा पाय फोल्ड करून ठेवलाय. नंतर आपल्याला डावा पाय सरळ ठेवून ह्या कृती सगळ्या करायच्या आहेत. ठीक आहे. इथे आपल्याला थोडा वेळ यथाशक्ती थांबायचं. इथे जर पाय गुडघ्यातनं फोल्ड होत असेल तर मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि त्याचा सपोर्ट मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे अशा प्रकारे द्यायचा. त्यानंतर इथे यथाशक्ती थांबायचं आणि उलट चाल करताना हात पुन्हा आपल्या शरीराच्या जवळ येतील आणि मग सावकाश उजवा पाय ज्या क्रमाने वर आला त्याच क्रमाने खाली. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0 नियंत्रित आणि जाणीवपूर्वक खालचा. आणि मग डावा पाय सरळ करून हीच कृती आपण त्या पायाने करणार. ठीक आहे. लक्षात आलंय. सगळ्यांनी एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. आता अगदी सावकाश, धाडकन संपूर्ण आपलं शरीर जमिनीकडे न ठेवता अगदी कुठल्याही एका कुशीला वळायचं आणि मग पाठीवर पडायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात आपल्या शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. डोळे अलगद मिटून घ्या. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैल सर सोडून घ्या. नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास बाहेर सोडून द्या. एकदम रिलॅक्स वाटतंय. एक हलकं स्मित असते चेहऱ्यावर. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ असतील आणि आता डावा पाय फोल्ड करा आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ असेल. आता आपण उजवा पाय टप्प्याटप्प्याने वर घेणार आहोत. सुरुवात करूया. उजवा पाय 10 अंश वर येईल, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. गुडघ्यातनं उजवा पाय सरळ असेल. आपली नजर उजव्या पायाच्या बोटांकडे असेल. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. एकदम रिलॅक्स असतील खांदे. आता समजा कोणाला अनकम्फर्टेबल वाटत असेल या स्थितीमध्ये तर आपले हाताचे तळवे जे आहेत ते कमरेच्या खाली घ्यायला हरकत नाही. दोन्ही हातांचे तळवे कमरेच्या खाली घ्यायला हरकत नाही जर जास्त अनकम्फर्टेबल वाटलं तर. ठीक आहे. इथे थांबा आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. उजवा पाय जो गुडघ्यातनं सरळ आहे वरती तो गोलाकार फिरवा. खाली येऊ देत. पाय पूर्णपणे टाच जमिनीला लागू देत. 1, मोठं वर्तुळ करा पायाने. 2, आपण आपले हिप जॉईंट जे आहेत हे मोकळे करतोय. आपले थाय मसल्स मोकळे होत आहेत याच्यामुळे. आणि 3, पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून गोलाकार फिरवतोय.
3 वेळेला आपण उजवीकडून डावीकडे फिरवलाय आणि आता 3 वेळेला डावीकडून उजवीकडे. जेव्हा पाय खाली येईल तेव्हा टाच जमिनीला लागू दे. 1, अगदी सावकाश आणि नियंत्रित हालचाल. 2 आणि 3. पूर्णपणे 3 वेळेला मोठं वर्तुळ करून झालं की मग उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर. 90 डिग्री वर घ्या आणि तो सावकाश खाली घ्या. 70, 60, त्याच्यानंतर 50, 40, 30, 20, 10 आणि 0. धाडकन न आपटता आपल्याला नियंत्रित हालचाल करायची. डावा पाय सरळ करा, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती आणि आपली पूर्ण जाणीव दोन्हीही पायांकडे घेऊन जा. बघा उजवा पाय तुम्हाला थोडासा जड जाणवेल आणि डावा पाय तुम्हाला हलका जाणवेल. त्याची मनातल्या मनात आपण हा एक्सपिरियन्स घेतोय, हा अनुभव घेतोय. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे आता तो फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीजवळ घेऊन या आणि डावा पाय टप्प्याटप्प्याने वर. डावा पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90. 90 डिग्री वर. नजर आपली डाव्या पायाच्या बोटांकडे आणि पोट इथे थांबा. ज्यांना पायामध्ये थरथर वाटत असेल, गुडघा फोल्ड झाल्यासारखं वाटत असेल, त्यांनी हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि तो सपोर्ट आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे द्या. उजवा पाय त्याची मांडी रिलॅक्स असेल. डावा पाय आपण 90 डिग्री वर घेतलाय, खांदे रिलॅक्स आहेत आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय आणि सोडतोय. बरोबर. आता हातांची बोटं जी गुंफवली आहेत ज्यांनी, त्यांनी दोन्ही हात शरीराच्या जवळ ठेवा आणि डावा पाय गोलाकार फिरून घेऊया पूर्णपणे. सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे. डावा पाय गोलाकार फिरतोय. 1, जांघेमधून आपण मोठं वर्तुळ करतोय. 2, पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा, टाच जमिनीला लागू दे. 3, बरोबर करताय. हा, आणि आता विरुद्ध बाजू डावीकडून उजवीकडे. 1, 2 आणि 3 वेळा पूर्ण झालं की पुन्हा डावा पाय 90 डिग्री वर आहे आणि तो क्रमाक्रमाने खाली येईल. 80, 70, 60, 50, 40, 30, 20, 10 आणि 0. सावकाश उजवा पाय सरळ करा, पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. आपण केलेलं आहे उत्थित एक पादासन. आपण एक एक पाय वर घेतला आणि मग तो रोटेशन केला. हळूहळू आपल्याला थोडीशी पुढे पण वृद्धी करायची आहे. विश्रांती. आणि आता सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही उजवा किंवा डाव्या गालावरती तुम्हाला विश्रांती घ्यायची. डोळे अलगद मिटून घ्यायचे. आता ज्यांना पोटावर पडून अनकम्फर्टेबल वाटत असेल, श्वास कोंडल्यासारखा वाटत असेल, तर आपल्याला टीव्ही पोश्चर करायचं. म्हणजेच आपल्या दोन्हीही हातांची कोपरं जमिनीला टेकवा आणि हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा घ्या. लहान मुलं जसं टीव्ही बघतात किंवा आपण कधी कधी असं टीव्ही बघतो किंवा पुस्तक वाचतो, त्याप्रमाणे ही कृती. हा, बरोबर. आणि खांदे एकदम रिलॅक्स. टीव्ही पोश्चर मध्ये यायला हरकत नाही. आता सगळ्यांनी हाताची कोपरं जमिनीवर आणि हाताच्या तळव्यामध्ये आपला चेहरा. हा, बरोबर. आणि पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा. आता जो आपण दोन्ही पाय जे 90 म्हणजे वरती घेऊन जे रोटेशन केलं होतं, तिथे जर तुम्हाला थोडासा प्रेशर वाटला असेल तर आपण थोडासा रिलीज करूया.
आपल्याला एक पाय फोल्ड करायचा. समजा आता उजवा पाय फोल्ड करा, मग उजवा पाय सरळ करून डावा पाय फोल्ड करा. अशा प्रकारे थोडीशी मुवमेंट करा आपल्या पायाची. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. त्याच्यामुळे आपले गुडघ्याचे जे जॉईंट्स आहेत, नी जॉईंट्स आहेत, ते मोकळे होतात. गुडघे दुखीचा त्रास कमी होतो. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर. आपली टाच सीटला लागू दे हे करताना. टाचेचा स्पर्श होऊ दे सीटला. बरोबर. हा. आता दोन्ही पाय वर घ्या. पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. हा. आता पाय जास्तीत जास्त लांब करा आणि पावलाने टाळी वाजवा. जसं आपण हाताने टाळी वाजवतो ना, तशी पावलाने टाळी वाजवा. पाय लांब करायचे आणि जवळ घ्यायचे. हा बरोबर. पावलाने टाळी वाजवा. छान. बरोबर. खांदे एकदम रिलॅक्स. नजर समोर ठेवा. हालचाल फक्त आपल्या पायामध्ये होते. याच्यामुळे आपले पुन्हा एकदा जो कमरेचा आपला जो खुब्याचं जे हाड आहे ते सुद्धा मोकळं होतं. हिप जॉईंट्स मोकळे होतात. आपल्या सीटचा भाग जो आहे, थाय मसल्स आहेत, तिथे सुद्धा एक छान असा एक मसाज आपल्याला मिळतो. आणि त्याचबरोबर ऑफकोर्स आपले गुडघ्याचे स्नायू सुद्धा लवचिक व्हायला मदत होते. सावकाश कृती थांबवायची आहे. दोन्ही पाय सरळ करा. आणि आता आधी उजवा हात खाली घ्या आणि मग त्याच्यावर डावा हात ठेवा. उजव्या हातावर डावा हात, डाव्या म्हणजे दोन्ही हातांची घडी झालीये. बरोबर. आणि आता त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. याला म्हणतात मकरासनातली विश्रांती. त्याच्यावर आपलं कपाळ. खांदे एकदम रिलॅक्स. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे अंतर्गत मिटवून विश्रांती. सावकाश कुशीला वळायचे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जी काही साधना केली त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. आज आपण बैठक स्थितीमध्ये जे काही लुझनिंग एक्सरसाइज आपली सुरुवात जी आहे की श्वसन मार्ग शुद्धी, त्याच्यानंतर नेत्रशुद्धी, वाणी शुद्धी, त्यानंतर केलेली प्रार्थना, त्यानंतर आपण बैठक स्थितीमध्ये विश्रांती स्थिती घेतली होती. तिथे आपण केलेली जी काही लुझनिंग एक्सरसाइज आहेत त्या आपण आठवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आज आपण स्टँडिंग मध्ये विश्रांती स्थिती केली. तिथे केलेलं कटी चक्रासन, केलेले हाताचे मुवमेंट, त्याचा मनातल्या मनात मागोवा. आपण त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घेतली. तिथे आपण उत्थित एक पादासन केलं आणि पायाचं रोटेशन केलं. आणि मग आपण पोटावर पडून केलेली पायाची हालचाल, नी जॉईंट्स होण्यासाठी केलेली हालचाल, त्या सगळ्याच्या मनातल्या मनात मागं. आणि त्याचबरोबर लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, पोटाचा हलका वर येतोय. श्वास सोडतोय, पोट सावकाश जमिनीकडे जातोय. डोळे अंगत मिटलेले आहेत आणि आपली जाणीव या श्वासाकडे आहे. श्वास घेतोय, पोट वर येतोय. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकपुड्यांना होते. श्वास सोडतोय, पोट जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्या नाकपुड्यांना होत आहे. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी ही तशी साधना नित्य नेमाने करणार आहे. हा संकल्प आपण स्वतःला देत आहोत आणि स्वतःला मनापासून आपण धन्यवाद देत आहोत. प्रचंड आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे.
आपली इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. एखादं तसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती आहे. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान अगदी सावकाश एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशी सावकाश फिरवून घ्या. पुन्हा मान आपली मध्यभागी येईल. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. एक स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर कायम असेल. एक हलकासा खेच देतोय. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. आणि अगदी सावकाश डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच डाव्या कुशीला वळा. डाव्या कुशीला वळा. एक हात आपला डावा हात जो आहे हा आपल्या डोक्याच्या खाली असेल. उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय फोल्ड करून घ्या. आपले गुडघे शरीराच्या जवळ येतील आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश डोळे तसेच मिटलेले ठेवायचे आणि बैठक स्थितीमध्ये यायचं. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. साधी बैठक. डोळे अलगद मिटलेले आहेतच. हातांची ज्ञान मुद्रा आहे. पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे आहेच. करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत ओंकार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओम. छाती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात छातीपाशी आणि माझ्या मागोमाग आपणही बोला. डोळे उघडायची घाई न करता. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णा पूर्णमुदच्यते. पूर्णा पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून या पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली त्या पूर्णत्वाला आपली संपूर्ण साधना आपण समर्पित करत आहोत. आदिभौतिक आध्यात्मिक आणि अधिदैविक अशा 3 त्रिदाकातून आपली शांती होत आहे. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घेऊया. श्वास सोडत आता आपल्या क्षमतेने कमरेतनं थोडी झोपूया. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात आणि आपलं कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड सकारात्मक आणि आत्मविश्वासाने आपण आजच्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेत बसाल. श्वास सोडत दोन्ही हात खाली.
हाच नेत्र स्पर्श आणि डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली आजची साधना ते संपन्न होत आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर विचारू शकता. फक्त हँड राईज करा म्हणजे मी सॉल्व करेन. ठीक आहे. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते. प्रार्थना मी दोन्ही ग्रुपवरती शेअर केलेल्या आहेतच आणि पुढची ज्या काही इन्फॉर्मेशन असेल त्या मी ग्रुपवरती शेअर करेन. जसं ओंकार साधनेविषयीची ज्या माहिती आहे ती मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेन. हरिओम. धन्यवाद. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.